एकादशीच्या दिवशी अभिषेक, भगवंताच्या मूर्तीवर अभिषेक कसे करावे, आरती, नैवेद्य, नामावली कशी अर्पण करावी, ते सगळं आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, म्हणजे अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे भगवान विष्णूची अभिषेक कसं करावे एकादशीच्या दिवशी, आणि त्याचबरोबर पूजा कशी करावी ते आज मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे. बघा, असं एक पाट चौरंग मांडलेलं आहे, त्याच्यावरती पिवळे वस्त्र अर्पण केलेलं, चौरंगावरती पिवळे वस्त्र अर्पण केले. त्याच्यावरती भगवंताला एक आसन दिलेलं आहे, असं लाल कलरचं. माझ्याकडे होतं हे आसन. तर भगवंताला असे वाटीमध्ये तांदूळ घेतलेला आहे आणि भगवान बालकृष्णाची मूर्ती स्थापना केलेली आहे. आणि भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जात असतात, म्हणून योग निद्रेचं फोटो माझ्याकडे असा फोटो आहे. तर असा मी एक फोटो घेतलेला आहे. भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे. अशा प्रकारे हा फोटो माझ्याकडे होता, तर ते फोटो मी घेतलेला आहे. तर गणपती, आपल्याला कोणतीही पूजा करण्याच्या आधी आपल्याला गणपतीची स्थापना करावी लागते, म्हणून असा मी एक गणपती स्थापना केलेला आहे. आणि एक तुपाचा दिवा इथं मी प्रज्वलित केलेला आहे. एक तुपाचा अखंड दिवा आपल्याला लावलेला आहे. चला तर मग आता आपण पूजेला सुरुवात करूया. सुरुवात आपण काय करायची आहे, गणपतीची पूजा करून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर अगोदर आपण गणपतीची पूजा करूया आणि गणपतीचं अभिषेक करूया. गणपतीचा अभिषेक करण्यासाठी तामणामध्ये मी गणपती घेतलेला आहे. 2 दाणे अक्षता अर्पण करत आहे. तुमच्याकडे द्रुव आहे तर तुम्ही द्रुव पण अर्पण करू शकता. जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष येत असेल तर गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला गणपतीवर अभिषेक करायचा आहे. समजा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष येत नसेल तर तुम्ही फक्त ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः म्हणून भगवान हे गणपतीच्या मूर्तीवरती आपल्याला जल अर्पण करायचं आहे. ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः या मंत्राचा 11 वेळेस किंवा 51 वेळेस किंवा 108 वेळेस मंत्र जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. पाणी जल अर्पण करत राहायचं आहे. जर तुमच्याकडे गळती असेल तर तुम्ही गळती लावू शकता, नसेल तर तुम्ही पळी पेल्याने जसं मी करते तसं तुम्ही जल अर्पण करू शकता. अशा प्रकारे अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, मूर्ती आपल्याला घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे. काढून घेऊन स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता आपलं गणपती अभिषेक झालेले आहे. आपण असं गंध आपल्याला लावून घ्यायचं आहे. गणपती बाप्पाला गंध लावून हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर थोडेसे अक्षता अर्पण करायचं आहे. अक्षता अर्पण करून आपल्याकडे जे काही फुलं आहेत ते अर्पण करायचे आहे. आपल्याला अशा प्रकारे फुलं अर्पण करून घ्यायचं आहे. मग गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः म्हणतच राहायचं आहे. फुलं अर्पण करताना, पूजा करताना आपल्याला ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचं आहे. ह्या पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला गणपती बाप्पाला धूपदीप वाळून घ्यायचं आहे. धूप वाळून घ्यायचं आहे. धूप वाळून झाल्यानंतर आपल्याला दिवा वाळून घ्यायचा आहे. ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः. दिवा झाल्याच्या नंतर आपल्याला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचे नैवेद्य अर्पण झाल्यानंतर आपल्याला पाणी फिरून घ्यायचं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं देवो प्रचोदयात्. अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूची म्हणजे बालकृष्णाची पूजा आपल्याला करायची आहे. अगोदर आपल्याला अभिषेक करण्याच्या अगोदर एक तुळशीपत्र दलपत्र अर्पण करायचं आवाहन करण्यासाठी भगवंताला आपण बोलवत आहे अभिषेक करण्यासाठी. आता या आजपासून तुम्ही योगनिद्रेमध्ये जाणार आहात, म्हणून आपण अशा प्रकारे एक तुळशी दलपत्र अर्पण करायचं आहे. भगवंताला मंत्र म्हणून आपल्याला आवाहन. आता असं आवाहन आपण केलेलं आहे. तर आपण आता
भगवान विष्णूची मूर्ती आपण आपल्याला अभिषेकसाठी तामणात घ्यायचं आहे. आता हे वस्त्र आपल्याला काढून घ्यायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. किंवा तुम्ही ओम नारायण इदमे वासुदेवाय ओम नारायण इदमे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम नारायण इदमे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचं म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. 11 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा, किंवा तुम्ही 108 वेळेस म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर जे आहे ते जल सगळं आपल्याला भगवंतावर अर्पण करून घ्यायचं आहे. अर्पण झाल्यानंतर मूर्तीला आपल्याला एका कपड्यानं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आपल्याला अत्तर घेऊन याला अत्तर लावून घ्यायचं आहे. आता अभिषेक केलेला आहे, वस्त्र घातलेलं आहे. भगवंताला आपण आता इथं गंध लावून घ्यायचा आहे. हळदी कुंकू पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे. भगवंता मी सगळं ते अर्पण केलेलं आहे. अत्तर लावलेलं आहे. गंध लावू, हळदी कुंकू लावून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला पिवळे फुलं, या दिवशी आपल्याला पिवळ्या फुलांचं खूप महत्त्व आहे. तर भगवंताला पिवळे फुलं अर्पण करून घ्यायचे आहे. भगवान योग निद्रेमध्ये जातात म्हणून भगवंताला सुद्धा आपल्याला पिवळे फुलं अर्पण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला भगवंताची पण पूजा करून घ्यायची आहे. बालकृष्णाची पूजा झालेली आहे. आता आपल्याला धूप वाळून घ्यायचं आहे. आता धूप वाळून घ्यायचं आहे. धूप वाळून झाल्यानंतर खडीसाखर असं नैवेद्य अर्पण करायचं आहे. खडीसाखर असं नैवेद्य अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर अर्पण झाल्यानंतर आपल्याला त्याच तुळशीपत्रानं 3 वेळेस पाणी फिरवायचं आहे. अशा प्रकारे आता नैवेद्य आपण घेतलेला आहे. असं पूजा झाली, धूपदीप झालं, ओवाळून झालं, नैवेद्य झालं. आता आपल्या आरती करून घ्यायची आहे. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा. ओट मात्रा सूर्यकोटी समप्रभा करा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा. आता पूर्ण आरती मी दाखवत नाही, व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून पूर्ण आरती माझी झालेली आहे. भगवंताची आणि नारायणाची आरती, गणपतीची आणि भगवान विष्णूची आरती मी केलेली आहे. इथं आरती झाल्यानंतर आपल्याला विष्णूशास्त्र बघा, असं एक माझ्याकडे पुस्तक आहे विष्णूशास्त्र. ह्याच्यामध्ये विष्णूशास्त्र पण आहे आणि विष्णू नामावली पण आहे. असा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये सगळं काही आहे, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, इथं विष्णूशास्त्र नाम आहे. ह्याच्यामध्ये विष्णूशास्त्र नाम आहे. विष्णूशास्त्र नाम झाल्यानंतर विष्णू नामावली असं आहे. हे विष्णूशास्त्र आहे. हे इथून इथपर्यंत विष्णूशास्त्र आहे. मग विष्णू नामावली पुढे आहे. विष्णू नामावली ही आहे. 1000 विष्णूशास्त्र अलग आणि विष्णू नामावली, विष्णूशास्त्र नामावली अलग आहे. विष्णूशास्त्र नामावली ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, हे असे नामावली. एक नाम म्हणायचं आहे, एक तुळशीपत्र आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे 1000 नामं आहेत. बघा, ह्याच्यामध्ये 1000 नामं आहेत. दाखवते 1000 नामं कुठपर्यंत आहेत. हे बघा, 1000 नामावली आहेत. 1000 नामावलीपर्यंत आपल्याला एक तरी तुळशीपत्र अर्पण करा, किंवा तुम्ही अक्षदा, तुळशीपत्र नसेल तर अक्षदा अर्पण करा. घेतलेला आहे.
माझ्याकडे सुद्धा 1000 नामावली नव्हते म्हणून मी फक्त अक्षदानच नामावली अर्पण केलेली आहे. तर तुम्ही पण असंच करा आणि भगवान विष्णूची साधी सोपी पूजा करा आणि बघा तुमच्या जीवनात किती सुख समृद्धी आनंद येतं आणि भगवान विष्णूची अखंड आपल्यावर कृपा राहते. तसेच आपण जे काही मागतो भगवंताकडे ते 1000 पटीने प्राप्त होते. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.